बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती आहे। नाशिक आणि मुंबईमध्ये एकता दौडचं आयोजन करण्यात आलंय। लोहपुरुष पटेल यांची 150वी जयंती आहे। देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर मुंबईतील जुहू चौपाटी या ठिकाणी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त या रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर या रन फॉर युनिटीमध्ये विविध अभिनेते अभिनेत्री या सहभागी झाल्याचं सध्या दिसून येत आहे। तरी दृश्य सध्या समोर येत आहे। नाशिक आणि मुंबईमध्ये या एकता दौडचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर ही दृश्य सध्या समोर येत आहेत। ही दृश्य आहेत मुंबईतून। मुंबईमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या एकता दौडचं आयोजन करण्यात आले। तर यामध्ये संगीतकार अनु मलिक हे देखील या एकता दौडमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचा मुलगाही या एकता दौडमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील जुहू चौपाटीवरील ही दृश्य सध्या समोर येत आहे। त्याबरोबरच देशात विविध ठिकाणी या सगळ्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। दुसरी दृश्य आहे केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडूनही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आता एकतेची शपथ ही दिली जाते। तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी उपस्थित आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एकतेची शपथ दिली जाते। ही दोन दृश्य सध्या आपल्या समोर येत आहेत। एकीकडे मुंबईमध्ये एकता दौडचं आयोजन करण्यात आले, दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून एकतेची शपथ दिली जाते। तर मुंबई संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आपण पाहतोय मुंबईमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या एकता दौडचं आयोजन करण्यात आले, काय अधिक अपडेट? आपण पाहतोय की आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती ज्या ते पार पडत आणि या निमित्त आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये जुहू चौपाटीवरती खरं तर रन फॉर नेशन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि याच उपक्रमाला आता हिरवा झेंडा दाखवून आपण जर पाहिलं तर या मॅरेथॉनला ज्या सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। सर्व सिने अभिनेते असतील किंवा कलाकार हे सर्व आता या मॅरेथॉनमध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर सिने अभिनेते दिलीप ताहीर, सुनील ग्रोव्हर, तसेच संगीतकार अनु मलिक, किशोरी शहाणे, फरहान खान, मेघना पुरी, बॉबी विस, इतर मान्यवर हे सर्व याच दौडमध्ये सामील झाले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकता ही सर्व दौड ज्या या ठिकाणी सुरू झाली आहे। सर्वच विद्यार्थी असतील किंवा हे सर्व अभिनेते कलाकार त्यासोबत पोलीस अधिकारी असतील हे सर्वच या दौडमध्ये सामील झालेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि दौड ज्या ते या ठिकाणी निश्चित जय, खरं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं मुंबईकरांनी सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळतंय। मी तुम्हाला विनंती करेल की या सहभागी झालेल्या नागरिकांशी तुम्ही संवाद साधू शकाल का आणि त्यांच्याकडून सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दलच्या भावना जाणून घेता येतील का? अभिनेत्याच्या या ठिकाणी दौड करता आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। मॅडम, काय सांगाल, एकूणच आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती पार पडते, तुम्ही या रन फॉर नेशन याच्यामध्ये सामील झालं, काय भावना आहेत? याच्यामध्ये सामील झालं, काय भावना आहेत? आज आपला एकता दिवस आपण हा साजरा करत आहोत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आपण करतोय आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ही मोहीम चालवायला सांगितलं। आपले सांताक्रूज पोलीस स्टेशन जे आहे त्यांनी हे मोहीम ऑर्गनाईज केली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक सगळे एकत्र आले आहेत। खूप छान वाटतंय। जुहू बीचला तर आम्ही नेहमीच दौड करत असतो, पण आज हा एक वेगळा दिवस आहे, एकता दिवस आपण साजरा करत आहोत। नक्कीच आपल्यासोबत काही महिला कर्मचारी सुद्धा आहेत। काय सांगाल, काय भावना आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त? यांची 150वी जयंती असल्यामुळे आज रन फॉर युनिटी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे। त्यासाठी मोठ्या संख्येने ते लोक उपस्थित आहे आणि आम्ही हा प्रोग्राम आयोजित करून सगळ्यांना आवाहन केल्यामुळे सगळे आले, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आणि खूप छान प्रोग्राम चालू आहे। नक्कीच सर, काय सांगाल, एकूणच आज या ज्या आपल्या रन फॉर नेशन या मॅरेथॉनमध्ये तुम्ही सामील झालाय, सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती, काय तुमच्या भावना? मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज नरेंद्र मोदी सर आणि आपल्या गव्हर्नमेंट रन फॉर इंडिया हे प्रमोट करत आहे
आणि जुहू बीच इज द बेस्ट प्लेस टू डू दिस बिकॉज इट इज फ्री. सगळे लोक करू शकतात हे. सो आय प्रमोट हेल्थ फिटनेस अँड आय एम व्हेरी ग्लॅड की हे इनिशिएटिव्ह केलं आहे. अँड वी ऑल शुड एव्हरी डे इन द मॉर्निंग कम रन द बीच, रन एव्हरीवेअर पॉसिबल अँड बी फिट. नक्कीच आपण पाहतोय की एक स्वतःच्या काळजीसाठी सुद्धा किंवा आरोग्यासाठी सुद्धा धावणं जे आहे ते गरजेचं आहे. आणि हे रन फॉर नेशनचा उपक्रम जो आहे तो हा या जूच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित अजय, त्यामुळे एकंदरीतच आता अभिनेत्री असतील त्याचबरोबर संगीतकार असतील या एकता रनमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तरी दोन दृश्य सध्या आपण पाहतोय, एकीकडे मुंबईमध्ये तर दुसरीकडे दिल्लीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन करण्यात आलेलं आहे.